सांगलीमध्ये दावा केलेला आहे। मुळात सांगली जिल्ह्यामध्ये 8 विधानसभा मतदारसंघ आहे। शिवसेना काय करणार आणि शिवसेनेची भूमिका काय आहे? मूळ खरं ह्या दोघांनी ज्या जागा जाहीर केल्या आहेत किंवा लढण्याची ज्यांची अपेक्षा व्यक्त केलेली आहे, तर विधानसभा मतदारसंघ आहेत 8 आणि ह्यांनी जाहीर केलेल्या जवळ 10 जागा होत्या। त्यामुळं असं काय होईल असं वाटत नाही, कारण शिवसेना पक्ष ज्या मूळच्या शिवसेनेच्या 2 जागा आहेत, खानापूर आटपाडी आणि मिरज, ह्या 2 जागा कुठल्याही परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष ह्या 2 जागा 100% लढवणार आहे। आणि तसं माझं पक्षश्रेष्ठींशी बोलणं झालेलं आहे, त्यामुळे ह्यात कुठलीही शंका नाही की इथं 2 जागा आम्ही लढवणार आहोत। पण लोकसभेच्या वेळेस जी गद्दारी काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी केली, ही जर भविष्यात जर अशा पद्धतीने केली तर ह्याची किंमत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चुकवावी लागेल। हे जे तुम्ही सांगलीमध्ये महाविकास आघाडीत राहून ज्या गोष्टी केल्या, जी गद्दारी केली काँग्रेस पक्षाने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं, ही मोठ्या मनानं उद्धव साहेबांनी आज तुम्हाला माफी केलेली आहे। पण ही माफी प्रत्येक वेळेस मिळणार नाही, याची किंमत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागणार आहे। त्याच्या पाठीमागचं कारण आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाचा 1 खासदार होता, 1 वरनं 13 खासदार नेण्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदारावरून 8 खासदारपर्यंत नेण्यासाठी उद्धव साहेबांनी 100% प्रामाणिक कष्ट करून, आणि हे संपूर्ण श्रेय उद्धव साहेबांना जाते, जे कष्ट त्यांनी शिवसेनाच्या उमेदवारांसाठी घेतलं तेच संपूर्ण महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी साहेबांनी कष्ट घेऊन अतिशय प्रामाणिकपणे ह्या सर्व उमेदवार विजयी कसे होतील ह्या दृष्टीने प्रयत्न केलेले होते। आणि ते आज एका शिवसेनेच्या उमेदवाराला, शिवसैनिकाला सांगलीत कशा पद्धतीने हरवण्याचा प्रयत्न केला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं, हे संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी जर परत घडल्या तर त्याची किंमत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल। आणि ह्या सांगली जिल्ह्यामध्ये 2 विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवणार। त्यातली पहिली जागा असणार आहे खानापूर आटपाडी आणि दुसरी मिरज। कुठल्याही परिस्थितीत ह्या 2 जागा ह्या आम्ही लढवणार आहोत। सांगली लोकसभेचा जो पॅटर्न आहे तो जर विधानसभेला पुन्हा या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये राबवला तर पैलवान चंद्रहार पाटील यांची भूमिका काय असणार? का पक्षश्रेष्ठी जे आदेश देतील ते तुम्ही मान्य करणार? संजय राऊत तुमच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी या ठिकाणी तळ टुकून होते, आता विधानसभेला काय भूमिका असणार? ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आमच्याबरोबर वागला शिवसेना पक्षाबरोबर, भविष्यात हे 100% होणार नाही। ही होणार नाही ही खात्री दिल्यानंतरच उद्धव साहेबांनी त्यांना मोठ्या मनाने माफ केलेलं आहे। आणि प्रत्येक वेळी माफी त्यांना मिळणार नाही, कारण अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून शिवसेना पक्षातील सर्वच नेते मंडळींनी, त्यानंतर संजय राऊत साहेब असतील, आमच्या सुषमा अंधारेताई असतील, नितीन बानवडे पाटील साहेब असतील, आदित्य साहेबांनी तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासाठी एवढ्या सभा आणि रॅली घेतल्या की बऱ्याच ठिकाणी तिथले उमेदवार विजयी झालेले आहेत। एवढे प्रामाणिक कष्ट जर करून शिवसेनेच्या उमेदवाराच्या बाबतीत जर तुम्ही असं वागत असाल तर हे भविष्यात चालणार नाही, याची किंमत तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोजावी लागेल। आणि येणाऱ्या काळामध्ये ह्या 2 जागा आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेना पक्ष म्हणून लढवणार आहोत। तुम्ही मगाशी बोलत असताना एक उल्लेख केला की लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल विश्वासघात केला, नालायकपणा केला, काय नेमकं झालं त्यावेळेस? हे मी सांगण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं। काँग्रेसचे सर्व नेते मंडळी असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, अपक्ष उमेदवाराच्या बरोबर होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथले स्थानिक 2 आमदार, त्यांचे सर्व पदाधिकारी अपक्ष व भाजपबरोबर होते। फक्त शिवसेना पक्ष एकटा एका साईडला राहिला होता। हे सर्व संपूर्ण महाराष्ट्र नाही, जिल्ह्यानं संपूर्ण बघितलं। त्यामुळे ह्या ज्या गोष्टी केल्या ह्या सर्वांनी बघितलेल्या आहेत। त्यामुळे ह्यात आता वेगळं काय सांगायला नको। ज्या गोष्टी घडल्या त्या भविष्यात घडू नयेत। आणि अपक्ष उमेदवारांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे उद्धव साहेबांनी मोठ्या मनाने ह्या सर्वांना माफ केलेलं आहे। पण भविष्यात ही माफी सारखी मिळणार नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगेन। नक्कीच आपण पाहू शकता लोकसभेला जो प्रकार झाला, जो पॅटर्न राबवला गेला तो विधानसभेला राबवला तर शिवसेनेकडून माफी मिळणार नाही, असा थेट इशारा पैलवान चंद्रहार पाटील यांनी सर्व नेत्यांना दिलेला आहे। कॅमेरामॅन सुजित सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी।